सोलापूर लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने उमेदवार देणार नाही असं एमआयएम पक्षाचे अध्यक्ष हाजी फारुख शार्दी साहेबांनी 2 दिवसाखाली डिक्लेअर केलेलं आहे। या निर्णयाचं मी कोमारो सय्यद, रियाज सय्यद, रेशमा आपा मुल्ला, तौशिफ काजी आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो। आणि हे निर्णय घेण्यासाठी एवढं वेळ का लागलं? जे भाजपला मदत होईल, आपण म्हणता की संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही हे निर्णय घेतलं। आम्ही गेल्या 20-25 दिवसापासून आपल्याला समजून सांगत होतो, सर्व माहिती देत होतो, शहरात समाजात काय पोझिशन आहे, पक्षाची वातावरण काय आहे। मग त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का? त्यावेळेस विचार का केला नाही या गोष्टीचं? आम्ही विचार सांगत असतानाही तुम्ही उमेदवार हुडकत होता, उमेदवाराचे भेटी घेत होता, मीडिया थ्रू चॅलेंज देत होता की आम्ही उमेदवार देणारच आहोत। मग आता अचानक काय झालं? आज तुम्ही म्हणता उलमा लोकांशी, मौलवी लोकांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि याच उलमा लोकांबद्दल आणि मौलवी लोकांबद्दल आपण काही दिवसाखाली ह्यांचं राजकारणात काय काम आहे, लुडबुड या लोकांनी करू नये, उलमा आणि मौलवी लोकांनी, असं त्यांच्यावर तुम्ही टीका केली होती। आज त्या लोकांपर्यंत जाऊन तुम्ही चर्चा केली असं पत्रकारासमोर तुम्ही बोलता। ही तुमची दुपटीपणा सोलापूर जनता व समाज बघत आहे। अशी दुपटीपणाची वागणूक आपण करू नका। समाजाचा रोष घेऊ नका। जेणेकरून आपण म्हणला होता की काही ईदच्या अगोदरच्या महिन्यात आपण भाजपच्या आमदारासोबत आपल्या बंगल्यावर बैठक झाली। त्या बैठकीत काय घडलं हे मुस्लिम समाज व जनतेसमोर येऊ दे, तेही आपण खुलासा करावं। त्यानंतर रमजानच्या पवित्र महिन्यात चांद्राच्या दिवशी आपल्या घरी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व काही नेते यांच्यासोबत आणि आपला एक पदाधिकारी याच्यासोबत आपण बैठक घेतली। त्याच्यानंतर काही दिवसाच्या अंतरात आणखीन एक काँग्रेसच्या नेत्याबरोबर आपली राष्ट्रीय नेत्याबरोबर बैठक झाली। या बैठकीत काय घडलं, कुठलं अर्थपूर्ण कारण व्यवहार काय झालेला आहे का, असा संशय सोलापुरातील मुस्लिम समाजाला व जनतेला आहे। तर त्याचा खुलासा आपण करावं। हीच गोष्ट आम्ही सांगत असताना का कळेल नाही? जेणेकरून असं वाटतंय की आपल्या काही पदाधिकाऱ्यांना अर्थकारणाचं छंद आहे असं वाटतंय त्याचं अर्थ। तर असं करून तुम्ही समाजाला का विटीत धरता? आज तुमची पोझिशन होती का? आज तुमची ताकद आहे का लोकसभा लढवण्याची? 8 दिवसाखाली येऊन तुम्ही लोकसभा लढवतो म्हणता आणि तेही म्हणता आम्ही देणार म्हणजे देणारच। लोक त्यावेळेस उलमावाल्यांनी, समाजातील मौलवी लोकांनी आपल्याला समजून सांगत होतं। मग त्यावेळेस काय तुम्हाला अक्कल आली नाही का? आजच कशी का आली? तर ह्याचा अर्थ असं वाटतंय की आपण कुठंतरी ॲडजस्टमेंट झालात आणि त्याच्यानंतर आपण आपला निर्णय पाठीमागं घेत आहात, असं एक समाजात मेसेज गेलेला आहे। तर ह्याचा खुलासा, ह्याचं स्पष्टीकरण आपण समाजाला द्यावं, अशी आम्ही आमच्या चौघाकडून एक विनंती आम्ही एमआयएम पक्षाला करीत आहोत।